MSCETचा रिझल्ट लागलाय, त्यामध्ये कमी मार्क्स आले आहेत. मग आता कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल का? कोणती ब्रांच मिळेल? काउन्सिलिंग प्रोसेस त्याची कशी करायची? कॅपराऊंड कसे असतात? तर या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती. ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर पाहूयात आता तुम्हाला तुम्हाला CET मध्ये कमी मार्क्स असतील तर ॲडमिशन भेटू शकेल का? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जावं लागेल आपल्या गव्हर्नमेंटच्या CET सेलवरती. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पहा, होमवरती गेल्यावरती तुम्हाला इथे कॅपचा ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा. इथे 25-26 येईल, ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला कोर्सेस दिसतील. आपल्याला बी किंवा बीटेकला ॲडमिशन घ्यायचं आहे, सो इथे क्लिक करायचं. BTech साईट ओपन झाली, एक नवीन टॅब ओपन झाला. स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे 24-25चा कट ऑफ दिसेल तुम्हाला, एक लिस्ट दिसेल. आता इथे पहा, त्याच्यानंतर इथे AI म्हणून आहे, ऑल इंडियाचं रिझर्वेशन वगैरे. कॅप राऊंड 1चं पाहूयात. 1ला ओपन करा, व्ह्यू करायचा. आता इथे पहा सगळ्या गोष्टी दिसतात, म्हणजे 85ला कोणतं कॉलेज मिळतं, त्यासोबतच कुठली ब्रांच मिळते, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसतात. पहा इथे रँक दिसते, ऑल इंडिया रँक, मेरिट लिस्टमध्ये रँक किती आहे, तर त्या रँकला कुठलं कॉलेज मिळालंय, या सर्व गोष्टी इथे दिसतात. आता इथे पहा, आता इथे पहा, इथे 0.18 आहे, बरोबर आहे. इथे पहा 0.184687 आहे. 36% वरती पण कॉलेज मिळालंय. ओके, असे बरेच आहेत. पहा इथे पहा 8% आहे, 8% पण कॉलेज मिळाले लीला एज्युकेशन सोसायटीमध्ये. तर असे बरेच कॉलेजेस आहेत ज्यांना कमी मार्क्स असतील, कमी पर्सेंटाईल असेल, तरीही कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. पहा इथे तर 8% आहे, तर या कॉलेजला कम्प्युटर सायन्ससाठी ॲडमिशन मिळालंय, CES साठी ॲडमिशन मिळालंय. ओके, JEE मेनच्या पर्सेंटाईलवरून. अशा आता CET वरून पण आहे, इथे आहेत 57. तर CET वरून सिव्हिलला ॲडमिशन मिळाले. तर तुम्हाला कितीही कमी असतील, म्हणजे प्लसमध्ये, नॉट निगेटिव्हमध्ये. CETचे तर मार्क्स निगेटिव्हमध्ये येत नाहीत, पण JEEमध्ये तरी तुम्ही जर JEEमध्ये सुद्धा तुम्हाला जर मार्क्स आले असतील पॉझिटिव्हमध्ये, तरी तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे 100% चान्सेस आहेत. तुम्हाला इथे ॲडमिशन मिळू शकतं. म्हणजे आपण हा मागच्या वर्षीचा रेकॉर्ड पाहिलाय, तर त्या वर्षानुसार तर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. ओके, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये आता कुठलं कॉलेज मिळेल, खूपच कमी मार्क्स असतील, किंवा तुमच्या पर्सेंटाईलनुसार कॉलेज पाहिजे असेल, तुम्हाला व्यवस्थित ब्रांच पाहिजे असेल, तर या गोष्टींचा सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट देणार आहोत, प्रत्येक कॅप राऊंड वाईज. तर आता पहा, त्यासाठी तुमच्यासाठी एक काउन्सिलिंग कोर्स आहे, त्यामध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस मिळेल, स्टेप बाय स्टेप गायडन्स मिळेल, एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी मिळेल, कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स मिळेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स मिळेल, कट ऑफ ॲनालिसिस अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग मिळेल, त्यासोबतच डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन गायडन्स मिळेल. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये, आणि ते पण 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. आता या कोर्सला जॉईन करायचं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील एक्झामबद्दल, कोर्सबद्दल, तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जो अपडेटेड व्हिडिओ आहे तो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येत जाईल. तर व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.